जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित असलेले सर्व श्रोतृवर्ग यांना चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार। आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। ग्रंथ वाचनाचा या उपक्रमात सध्या आपण सार्थ श्री दासबोध या समर्थ श्री रामदास स्वामी लिखित महान ग्रंथाचं क्रमशः वाचन करीत आहोत। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 211, वार आहे गुरुवार व तारीख 30 जुलै 2026। चला तर मग समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करून आपण आजच्या ग्रंथ वाचनास प्रारंभ करू। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। या फलश्रुतीचे वाचन करण्यास आता आपण सुरुवात करीत आहोत। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परम भाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने
प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारांतील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. सध्या आपण या ग्रंथातील देव शोधनाचा या 6व्या दशकातील माया ब्रह्म निरूपण या 5व्या समासाच्या वाचनास आजपासून आपण सुरुवात करीत आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून तिसरी ओळ श्रीराम या शब्दाने सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करूया. श्रीराम श्रोतेन पुसिले ऐसे माया ब्रह्म ते कैसे श्रोतया वक्तयांच्या विसे निरूपण ऐका. ब्रह्म निर्गुण निराकार माया सगुण साकार ब्रह्मास नाही पारावार मायेस आहे. ब्रह्म निर्मळ निश्चळ माया चंचळ चपळ ब्रह्म निरुपाधी केवळ माया उपाधी रूपी. माया दिसे ब्रह्म दिसेना माया भासे ब्रह्म भासेना माया नासे ब्रह्म नासेना कल्पांत काळी. माया रचे ब्रह्म रचेना माया खचे ब्रह्म खचेना माया रुचे ब्रह्म रुचेना अज्ञानासी. माया उपजे ब्रह्म उपजेना माया मरे ब्रह्म मरेना माया धरे ब्रह्म धरेना धारणेसी. माया फुटे ब्रह्म फुटेना माया तुटे ब्रह्म तुटेना माया विटे ब्रह्म विटेना अविनाश ते. माया विकारी ब्रह्म निर्विकारी माया सर्व करी ब्रह्म काहीच न करी माया नाना रूपे धरी ब्रह्म ते अरूप. माया पंचभूतिक अनेक ब्रह्म ते शाश्वत एक. माया ब्रह्माचा विवेक विवेकी जानती. माया लहान ब्रह्म थोर माया असार ब्रह्मसार माया अर्थी पार ब्रह्मासी नाही. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांच्या मराठीतील अर्थाचे आपण वाचन करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील तिसरा परिच्छेद 1 या अंकाने माया कशी असते या शब्दांनी सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करीत आहोत. माया कशी असते व ब्रह्म कसे असते
असे श्रोत्यांनी विचारले. तेव्हा श्रोत्या वक्त्यांच्या निमित्ताने निरूपण ऐका. जे जे ब्रह्माविषयी म्हणावे त्याच्या उलट मायेविषयी म्हणावे लागते. ब्रह्म निर्गुण व निराकार, तर माया सगुण व साकार आहे. ब्रह्माला अंत पार नाही, मायेला आहे. ब्रह्म अनंत, तर माया शांत. ब्रह्म निर्मळ व निश्चळ, तर माया चपळ व चंचळ. ब्रह्म अगदी निरुपाधिक उपाधिरहित, तर माया उपाधी रूप आहे. माया दिसते, ब्रह्म दिसत नाही. माया भासते, ब्रह्म भासत नाही. कल्पांत समयी माया नाश पावते, तर ब्रह्माचा नाश होत नाही. माया आकाराला येते, ब्रह्म येत नाही. मायेचा लय होतो, ब्रह्माचा होत नाही. माया अज्ञानी जीवाला आवडते, ब्रह्म आवडत नाही. माया उत्पन्न होते, ब्रह्म उत्पन्न होत नाही. माया मरते, ब्रह्म मरत नाही. मायेचे आकलन बुद्धीला होते, ब्रह्माचे होत नाही. माया फुटते, ब्रह्म फुटत नाही. माया तुटते, ब्रह्म तुटत नाही. माया विटते, ब्रह्म विटत नाही. ते अविनाशी आहे. माया विकारी, ब्रह्म निर्विकारी. माया सर्व काही करते, ब्रह्म काहीच करीत नाही. माया सर्व करी, ब्रह्म काहीच न करी. माया अनेक रूपे धारण करते, ब्रह्माला कोणतेच रूप नाही. माया पंचभूतात्मक असून अनेक रूपी आहे. ब्रह्म शाश्वत व एकच आहे. विवेकी असतात ते माया ब्रह्माचा विचार जाणतात. माया लहान, ब्रह्म मोठे. माया असार, ब्रह्म सार आहे. माया अलीकडची माया अलीकडची आहे, ब्रह्माला पारावार नाही. जय जय रघुवीर समर्थ. हा होता पहिल्या 10 ओव्यांचा मराठीतील अनुवाद. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित असलेल्या सर्व श्रोत्यांचे आभार. त्यांना खूप धन्यवाद. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.